नमस्कार, मी सुहास. सकाळ माध्यम समूह, साम टीव्ही न्यूज आणि गरजे मराठी यांच्या संयुक्त विद्यमानं ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या ग्लोबल महाराष्ट्राच्या आपल्या या नव्या एपिसोडमध्ये आपले प्रमुख पाहुणे आहेत. ते म्हणजे मनोज कुलकर्णी. मनोज कुलकर्णीजी, तुमचं अगदी मनापासून स्वागत साम टीव्हीमध्ये. नमस्कार आणि मला इथे बोलवल्याबद्दल धन्यवाद. मी साम टीव्ही आणि सकाळ माध्यम आणि आपले खरोखर आभार मानतो. निश्चित. मनोज कुलकर्णीजी, तुमचा सगळा प्रवास आम्हाला जाणून घ्यायचा आहे, त्यामुळेच आपण या निमित्ताने भेटतो आहोत ग्लोबल महाराष्ट्रमध्ये. मनोज कुलकर्णी यांच्याशी गप्पा मारण्याच्या पूर्वी मनोज कुलकर्णी यांचा एक थोडक्यामध्ये मी परिचय करून देतो. त्यांच्या गप्पांमधून सगळा प्रवास उलगडणारच आहे. पण मनोज कुलकर्णी हे मूळचे मुंबईकर आहेत. मुंबईतल्या गोरेगाव मधले मनोज कुलकर्णी आहेत. मुंबईबद्दल आपण कायम असं म्हणतो की मुंबईमधल्या लोकांमध्ये, मुंबईकरांमध्ये एक स्पिरिट आहे. मुंबईकर त्याला जे आव्हान त्याच्या समोर येईल त्या आव्हानाला तोंड देत त्याच्यातनं मार्ग काढत मुंबईकर हा पुढे जात असतो. आणि मला वाटतं की मनोज कुलकर्णी यांच्या आयुष्यातला हा प्रवास देखील याच स्पिरिटनी भरलेला आहे. आणि म्हणूनच आज ते हाँगकाँगमध्ये आहेत. हाँगकाँगमध्ये एका चायनीज कंपनीमध्ये ते उच्च पदावर काम करतायत. बहुधा हेच स्पिरिट आहे की जे ते या पदावर आज ते काम करतायत. मला सगळ्यात महत्वाचं म्हणजे या त्यांच्याशी गप्पा मारताना, त्यांच्याशी बोलताना मला जे जाणवलं की साधारणतः आपण आयुष्यामध्ये सेट झालो म्हणजे मनासारखा पगार मिळतोय, मनासारखी पोस्ट आहे, सगळं आयुष्य सेट आहे, कुटुंब सेट आहे. असं असल्यानंतर साधारणतः आपण 30-35 नंतरच खरं तर माणूस विचार करतो आता शिक्षणाची गरज काय आहे आपल्याला. आणि त्यातून जर का एवढं सगळं आयुष्य सेट झालेलं असेल तर खरं शिक्षणाची गरज काय. पण मनोज कुलकर्णी यांनी आयुष्याच्या 50 नंतर, वयाच्या 50 नंतर पीएचडी केलेली आहे. आणि ही पीएचडी त्यांनी सप्लाय मॅनेजमेंट मधनं पूर्ण केलेली आहे. ही पीएचडी करावीशी त्यांना का वाटलं, सप्लाय मॅनेजमेंट मधनं त्यांनी नेमकी जी पीएचडी केलेली आहे ती नेमकी काय आहे, हे आपण सगळं समजून घेणार आहोत. मनोज कुलकर्णी यांच्या आयुष्याचा सगळा प्रवास उलगडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. तेव्हा मनोज कुलकर्णीजी, पुन्हा एकदा मी स्वागत करतो आणि तुमच्याशी मनमोकळ्या गप्पा मारायच्या आहेत. कारण तुमचा हा जो प्रवास आहे हा निश्चितच जे सामचे दर्शक आहेत त्यांच्यासाठी हा इन्स्पायरिंग ठरणारा प्रवास असणार आहे. मनोज कुलकर्णी, खरं तर एक पारंपरिक मुलाखतीचा एक सगळा प्रवास असतो, म्हणजे प्रश्नावलीचा जो प्रवास असतो की मी तुम्हाला विचारणार तुम्ही मुंबईतले कुठले, मग तुमची शाळा कुठली, हे सगळं येणारच आहे. पण मी हा प्रवास मुद्दामून अगदी त्या क्रमानुसार सुरू करणार नाही आहे. तो प्रवास मी खरं तर पीएचडी पासून सुरू करणार आहे. कारण माणूस हा साधारणतः मी जसं म्हटलं तसं एक शिक्षणाचं वय असतं, त्याच्यानंतर 30-35 नंतर तर तो असा विचार करतो आता काय करायचंय शिकून, आय एम ओके. पण 50 नंतर तुम्ही पीएचडी केलेली आहे, ती पीएचडी तुम्ही मॅनेजमेंट सप्लाय मधनं केलेली आहे. माझा प्रश्न हा आहे की ही पीएचडी 50 नंतर करावीशी का वाटली, मॅनेजमेंट सप्लाय चेन मधनं तुम्ही जी काही सगळी ही पीएचडी केलेली आहे ती नेमकी काय आहे, प्रेक्षकांना सांगा. आता एक लक्षात आलं का सप्लाय चेन मॅनेजमेंट बरोबर व्यवस्थापनाची गरज आहे, म्हणून मी एसपी जैन मधनं मॅनेजमेंटचा कोर्स केला. आणि तो करतानाही पुढे अशा काही गोष्टी घडल्या का मी दुसऱ्या अमेरिकन कंपनीत कामाला लागलो, मग शांघायमध्ये गेलो. आणि ह्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट जाणवली का मला शिकवायला देखील आवडायचं. म्हणजे नुसतं शिकायला नाही तर इतरांना शिकवायला देखील आवडायचं. कारण एक गोष्ट असते की आपण जे काही शिकलोय, आपलं जे काही ज्ञान आहे ते दुसऱ्यांना देण्याची फार अत्यंत महत्वाची गरज असते. हल्ली त्याला नॉलेज मॅनेजमेंट आणि नॉलेज शेअरिंग असं म्हणतात. ओके. आणि वेगवेगळ्या अगदी इंटरनेट सारख्या माध्यमांवर आणि आता चॅट जीपीटी मध्ये ते तसं बघायला गेलं तर सगळीच माहिती उपलब्ध असते. तरीही एक शिकवणं हा एक फार महत्वाचा भाग असतो. आणि शिकवायचं असेल तर तुम्हाला पीएचडी केली पाहिजे, तर युनिव्हर्सिटीत प्रोफेसर म्हणून तुम्हाला जर काही कुठेही काम करायचं असेल तर. त्यामुळे स्वतःला शिकायची आवड आणि इतरांना शिकवायची या दोन गोष्टींमुळे एक जेव्हा असं वाटलं आता आपण सगळं व्यवस्थित चाललेलं आहे, भरपूर वेगवेगळ्या गोष्टी घडतायत, तर आणखी एखादी गोष्ट का करू नये. आणि मल्टिपल थिंग्स ऍट अ टाइम, म्हणजे एकाच वेळी खूप गोष्टी करणं ही एक दुसरा एक स्वभावाचा भाग असल्यामुळे ज्याचा घरच्यांना काही वेळेस खूप त्रास देखील होतो. पण त्यामुळे म्हटलं आता ठीक आहे चालू करूया. एकदा चालू केल्यानंतर गोष्टी घडतात किंवा आपण जो मनाचा निश्चय असेल तर आपण तो करू शकतो, हे ठरवल्यामुळे मग
मी ठरवलं हाँगकाँगच्या युनिव्हर्सिटीमध्ये डॉक्टरेटसाठी ऍडमिशन घ्यायची. आणि माझा तोपर्यंतचा आवडता विषय म्हणजे तोपर्यंत 25 एक वर्ष मी सप्लाय चेन मध्ये होतो, तर सप्लाय चेन मध्येच का करू नये म्हणून मग सप्लाय चेन मध्ये पीएचडी करायचं ठरवलं. मला सप्लाय मॅनेजमेंट विषयी थोडंसं जाणून घ्यायचं आहे, कारण तुमचा सगळा प्रवास म्हणजे कंपन्यांमधला सुद्धा जो प्रवास राहिलेला आहे तो सप्लाय मॅनेजमेंटमध्ये तुम्ही जास्त काम केलेलं आहे आणि आता पीएचडी सुद्धा त्याच्यामध्ये करताय. सप्लाय मॅनेजमेंट म्हणजे नेमकं काय आणि त्याचा जो तुमचा जो व्याप आहे तो नेमका कसा? हा एक आणखी महत्वाचा विषय आहे सप्लाय चेन मॅनेजमेंट. म्हणजे आता जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे सप्लाय चेन मॅनेजमेंट हा शब्द खूप वापरला जातो. तेव्हा हो, 30-35 वर्षापूर्वी त्याला जस्ट पर्चेसिंग म्हणायचे. म्हणजे बरोबर. एखादी समजा गाडी कुठलाही वस्तू बनवायची असेल, प्रॉडक्ट बनवायचं असेल, तर त्याच्यासाठी वेगवेगळे भाग लागतात, वेगवेगळे कच्चा माल लागतो. म्हणजे रॉ मटेरियल्स आणि कॉम्पोनंट्स हे सगळे आणणं म्हणजे थोडक्यात सप्लाय चेन. पण सप्लाय चेन ही कुठल्याही गोष्टीची असते. म्हणजे उदाहरणार्थ आपण शेतामध्ये एखादं फळ, एखादी भाजी पिकवल्यानंतर ती आपल्या घरापर्यंत येते. ही झाली ही एखाद्या खाद्यपदार्थांची सप्लाय चेन. पण मी ज्यात आहे ती इंजिनिअरिंग इंडस्ट्री मधली. म्हणजे एक तुम्ही कॉम्प्युटर म्हणा, तुमचा मोबाईल म्हणा, गाडी म्हणा, ह्या सर्व गोष्टी बनवताना त्याच्यामागे कितीतरी भाग त्यात असतात आणि ते जगभरातनं येतात. त्यामुळे आजकालची सप्लाय चेन ही एक जागतिक किंवा ग्लोबल सप्लाय चेन असते आणि त्यामुळे त्यात खूप वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात. त्याच्यात खूप कॉम्प्लेक्सिटी असते, गुंतागुंत असते. कारण समजा आता आमचा जर भाग घेतला तर आम्ही दिवसाला, माझी जी कंपनी आहे ती छोट्या मोटर्स बनवते. ह्या मोटर्स गाडीमध्ये जातात किती किंवा अगदी कॉफी मेकर असेल, प्रिंटर असेल, जिथे जिथे मोशन आहे तिथे ह्या मोटर असतात. आणि आम्ही आमच्या फक्त चायनाच्याच प्लांटमध्ये दिवसाला 10 लाख मोटर बनवतो. बरं. दिवसाला 10 लाख. आणि त्या देखील अंदाजे 2000 वेगवेगळ्या प्रकारच्या. आणि त्यासाठी जो मटेरियल लागतं म्हणजे आता मी सांगायचं झालं अंदाजे ते 10,000 ते 12,000 कोटी रुपयांचं मटेरियल दरवर्षी खरेदी करतो. आणि ह्या बापरे! 12,000 कोटी मटेरियल मी जवळजवळ 2,000 वेगवेगळ्या सप्लायर्स कडनं जगभरातल्या खरेदी करतो. त्यामुळे सप्लाय चेन म्हणजे ह्या सगळ्याचा आणि आपल्याला जेव्हा वस्तू पाहिजे तेव्हा ती वस्तू उपलब्ध होणं, हे साधी गोष्ट आहे. आपल्याला घरात एखादा स्वयंपाकघरात एखादा पदार्थ बनवायचा आहे, तर त्या पदार्थ बनवताना आपल्याला किती 10-15 पदार्थ लागतात, ते सगळे पाहिजे तेवढे उपलब्ध असले पाहिजेत. आणि हे तर डेली असतं, हे दररोजचं असतं आणि तेवढ्या प्रमाणात त्या वस्तू उपलब्ध करून देणं, हे त्याच्यासाठी जे काही व्यवस्थापन लागतं, मॅनेजमेंट लागतं, ते म्हणजे सप्लाय चेन मॅनेजमेंट. जेव्हा पर्चेसिंग आपण करतोय, तुम्हाला जे काही पार्ट लागणार आहे, तुम्हाला जे काही मटेरियल लागणार आहे, त्यामुळे इतर देशांमध्ये प्रत्येक देशांचे रेट्स काय आहेत? म्हणजे जिथे ते प्रॉडक्ट तुम्हाला मिळणार आहे, ते रेट्स तुम्हाला त्याची कंपॅरिझन तुम्हाला करावी अगदी लागत असेल. बरोबर बोललात. कारण हा त्याप्रमाणे एक तुमचे कॉन्टॅक्ट्स देखील तुम्हाला कॉन्टॅक्ट सुद्धा त्याच प्रमाणामध्ये बिल्ड करावे लागत असतील. आता तुम्ही म्हणालात ते अगदी बरोबर आहे. कारण आता आम्ही बेसिक मटेरियल खरेदी करतो. म्हणजे स्टील, प्लास्टिक, तांब, कॉपर आणि ह्या सगळ्याचे जे रेट्स असतात किंवा ज्या किमती असतात, प्राइसेस असतात, त्या सारख्या फ्लक्च्युएट होत असतात, बदलत असतात. त्यामुळे त्या सगळ्या प्राइसेस आणि तुम्ही म्हणालात तसं प्रत्येक देशात किंवा प्रत्येक रिजनमध्ये, प्रदेशामध्ये वेगवेगळ्या असतात. उदाहरणार्थ आज स्टील मी जपानमधनं खरेदी करतो, तर जपानमध्ये त्याची किंमत काय आहे, चायनामध्ये काय आहे, अमेरिकेत काय आहे, युरोपमध्ये काय आहे. आणि नुसतीच त्या पदार्थांची किंमत माहीत असून चालत नाही, तर करन्सी जी असते, जी प्रत्येकाचं म्हणजे डॉलरचा, चायनीज जे युआन आहे, आपले रुपये आहेत किंवा जपानचा येन, त्यांचे रेट कसे बदलतात. कारण ह्या प्रत्येक गोष्टीचा मी जसं म्हटलं आता की 10,000 ते 12,000 कोटी रुपयांचं मटेरियल आहे. त्यामुळे त्यात एखाद दुसरा टक्का देखील फार मोठा परिणाम करतो आपल्या प्रॉफिट वर कंपनीच्या. आणि त्यामुळे हे खूप अत्यंत गुंतागुंतीचं, कुशल, खूप माहिती असलीच पाहिजे आणि ती अद्ययावत असली पाहिजे, अपडेटेड बरोबर आहे. असली पाहिजे. हा बरोबर गोष्ट आहे. फार महत्वाची असते. सप्लाय आणि डिमांड हा जो गोष्ट आहे इकॉनॉमिक्स मधली, ही फार महत्वाची असते आणि ती प्रत्येक वेळेस म्हणजे असं नाही का तुम्ही एकदा केलं आणि आरामात बसून राहिला, तर तुम्हाला प्रत्येक वेळेस बघायला लागतं. कारण कधी काय होईल सांगता येत नाही. एवढं जबाबदारीचं काम असताना तुम्ही कारण पीएचडीला शेवटी अभ्यासाला त्याला वेळ देणं आलं. एक तर तुम्ही हाँगकाँग स्थित म्हणजे आधी याचा आधी तुमचा प्रवास चीनमध्ये झालाय, अनेक ठिकाणी परदेशांमध्ये झालाय. तेव्हा तुमच्याबरोबर तुमचं कुटुंब नसायचं. ते कुटुंब तुमचं मुंबईतच असायचं.
आता जेव्हा तुम्ही हाँगकाँगला सेट झाला तेव्हा तुम्ही कुटुंबाला घेऊन तिथं सेट झालेला आहात. आता सेट झाल्यानंतरही पुन्हा पीएचडी साठी वेळ द्या, कंपनीसाठी वेळ द्या. घरातनं हा सपोर्ट जो मिळणार तो तुम्हाला खूप मोठा मिळालेला आहे. त्या सपोर्ट बद्दल काय सांगाल? हो, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट आहे. कारण मी नेहमी म्हणतो का लहानपणी असं झालं का आई-वडिलांचे म्हणजे मी थोडंसं पाठी जातो. पण आई-वडिलांचे संस्कार आणि जे काही शिकवलं, कारण माझी आई होती महानगरपालिकेत शिक्षिका होती. बाबा होते ते रेल्वेमध्ये साधे कर्मचारी होते. त्यामुळे मुंबईतलं टिपिकल मध्यमवर्गीय मराठी कुटुंब आणि मी हं. 10वी पर्यंत सुद्धा मराठीत शिकलेलो. त्यामुळे असं नव्हतं का इंग्लिश मीडियम किंवा काही, मराठीत शिकलो होतो. पण त्यांनी आणि तेव्हा राहायचोही आम्ही गोरेगाव मधल्या चाळीमध्ये. पण त्या चाळीमध्ये एक शैक्षणिक वातावरण होतं आणि माझी शाळा होती ती अभि गोरेगावकर शाळा, जिचे समाजवादी संस्कार प्रभू हं. सर, मृणाल गोरे किंवा ह्या सगळ्यांचे संबंधित असलेली, त्यांच्या विचारांनी प्रभावित होऊन बनलेली ती शाळा. त्यामुळे ह्या बरं. सगळ्याचा उपयोग मला शैक्षणिक कारकिर्दीत झाला आणि बरं. त्याच्यानंतर जेव्हा मी पुढचा टप्पा जेव्हा आला, तुम्ही आता कुटुंबाचा म्हणालात, तेव्हा जेव्हा माझं म्हणजे मी अमेरिकन कंपनीत कामाला लागलो आणि तेव्हाच माझं लग्न झालं आणि त्यामुळे तेव्हापासून माझ्या बायकोनी ह्याबाबत मला सपोर्ट करणं हे अत्यंत महत्वाचं होतं. आता तुम्ही एक उल्लेख केलात का गरजे मराठीचा. गरजे हो. मराठी ही जी ग्लोबल संस्था आहे आणि भारताबाहेर जे गेलेत आणि जे असे माझ्यासारखे जे व्यवस्थित सेट झालेले आहेत, अशा सगळ्या मराठी लोकांना एकत्र आणण्याचं काम आनंद गानू करतायत आणि गेली काही वर्ष मी त्यांच्याबरोबर अत्यंत जवळून म्हणजे काम करतोय त्या गरजे मराठीमध्ये. आणि पहिली गोष्ट काय केली तर गरजे मराठीसाठीच मी सप्लाय चेन मॅनेजमेंटचा एक छोटा कोर्स बनवला. माझे 2 बरं. अजून गरजे मराठीतलेच सहकारी केदार पळसुले जो अमेरिकेत असतो, मोहन वाघ जो युकेला असतो आणि मी तिघांनी मिळून एक ऑनलाईन कोर्स बनवला. आणि त्या कोर्समध्ये सप्लाय चेन मॅनेजमेंट म्हणजे काय, तिथे तुम्ही काय काय शिकू शकता आणि तिथे तुम्ही का जावं, त्याच्यात काय हं. पुढे उपलब्ध संधी आहेत, असा हा आहे. आणि आम्ही हा तिघे कंडक्ट करायचो कोर्स. आणि त्या कोर्सची मजा म्हणजे तो अमेरिकेत, दुसरा युके मध्ये मँचेस्टरला, मी हाँगकाँगमध्ये हो. आणि जगभरातली लोक होती आणि ऑनलाईन हा कोर्स आम्ही एक वेळ केला 12 मॉड्यूल्सचा आणि तो फार सक्सेसफुल होता. म्हणजे आम्ही तिघं गप्पा मारत मारत शिकवायचो. त्यामुळे निश्चित. असं जर काहीतरी करणं आणि नाही. ते आहे गरजे मराठीची सप्लाय चेन अकॅडमी चालू करायचा एक विचार आहे. तर तो बरं. करता येईल आणि प्लस मी युनिव्हर्सिटीमध्ये आत्ताच व्हिजिटिंग प्रोफेसर म्हणून शिकवायला लागलो. मी आता तुमच्या पहिल्या जॉबवर येतो म्हणजे महिंद्रा आणि महिंद्रा ज्याचा उल्लेख तुम्ही मगाशी केला. महिंद्रामध्ये तुम्ही परचेस डिपार्टमेंटला होता. काय मिळालं या कंपनीकडनं? हा जो पुढचा सगळा प्रवास तुमचा जो घडला, तर या कंपनीतनं काहीतरी निश्चित म्हणजे आपल्याला कुठल्याही जॉबमधनं म्हणा किंवा कशातनं काही ना काहीतरी शिकायला मिळतं. तुम्हाला काय मिळालं? मी महिंद्रा अँड महिंद्रामध्ये जॉईन झालो म्हणजे 1989 मध्ये. तेव्हा एक अत्यंत स्थित्यंतर महिंद्रात घडत होतं, की आनंद महिंद्र ते तेव्हा जास्तीत जास्त म्हणजे टेक ओव्हर करत होते हो. आधीच्या मॅनेजमेंटकडनं, व्यवस्थापनाकडनं आणि त्यांनी प्रचंड बदल कंपनीत घडवून आणत होते. म्हणजे संस्कृती, कल्चर ज्याला वर्क कल्चर, कार्यसंस्कृतीमध्ये जास्तीत जास्त प्रोफेशनल कसं बनायचं आणि हं. त्यामुळे महिंद्रा आणि महिंद्राचं एकंदर वातावरण असं होतं का एकतर आपल्याला पाहिजे ते म्हणजे मला अजून आठवत आहे मी जेव्हा ज्युनियर इंजिनिअरिंग सिनियर इंजिनियर झालो 3 वर्षाचा माझा अनुभव होता आणि त्यावेळेस सिनियर मॅनेजमेंटने म्हणजे कंपनीच्या त्यांनी मला पहिल्यांदी भारताबाहेर जायला सांगितलेलं. ते म्हणजे मी पहिल्यांदी फ्रान्समध्ये गेलेलो आणि तेव्हा पिजो आणि रेनो ह्या 2 कंपन्यांची इंजिन्स आमच्या जीपवर लावायची होती. पण तेव्हा R&Dचे जनरल मॅनेजर होते, मार्केटिंगचे व्हाईस प्रेसिडेंट आणि मी सप्लाय चेनचा म्हणजे जेव्हा त्याला सोर्सिंग म्हणायचे, स्ट्रॅटेजिक सोर्सिंग, त्याचा मी एक सिनियर इंजिनियर. त्यामुळे इतकं प्रचंड संधी महिंद्राने उपलब्ध करून दिली. तुम्ही जर काम करायला तयार असाल तर तुम्हाला निर्णय घ्यायचा आणि तिथे परवानगी होती. चायनासारख्या ठिकाणी जो एवढा बलाढ्य देश आहे, जो भारताबरोबर एक स्पर्धा तो स्पर्धेतला देश म्हणून आपण त्याच्याकडे बघतो. अशा वेळेला तिकडे काम करताना काय वातावरण तुम्ही फील केलं? हा फार महत्वाची गोष्ट आहे. म्हणजे माझ्या आयुष्यातली मी म्हटलं महिंद्राच्या टप्प्यानंतर मध्ये एक टप्पा होता तो इमर्सन किंवा अमेरिकन कंपनीचा. 2 वर्ष 4 वर्ष मी भारतामध्ये होतो आणि त्यांनी मला प्रथम
शांघायमध्ये पाठवलं. तेव्हा पण काम माझं हेच होतं का त्यांचं जे कॉर्पोरेट ऑफिस होतं, 4 बिलियन US$ तेव्हा आम्ही रॉ मटेरियल म्हणजे वस्तू खरेदी करायचो. म्हणजे प्रचंड मोठा कारभार होता. ही कंपनी जी होती तिचे 60-65 डिव्हिजन, त्यापैकी 30-35 कंपन्यांचे त्यांच्या उपकंपन्यांचे चायनामध्ये मॅन्युफॅक्चरिंग प्लांट होते. तर त्यांच्या कॉर्पोरेट ऑफिसमध्ये सप्लाय चेनच्या 55 लोक होती, सगळे चायनीज, कुणीही दुसऱ्या देशाचे नाही. आणि त्यांना एक टीम म्हणून फॉर्म करायचं होतं. कारण ते प्रत्येक वेगवेगळ्या उपकंपन्यांचे, वेगवेगळ्या डिव्हिजनचे त्यांचे साहेब होते, ते 9 ते 10 वेगवेगळ्या देशात बसणारे. त्यामुळे त्यांना एकत्र करून त्या ऑफिसला जास्तीत जास्त उत्पादकतेच्या दृष्टीने, एफिशियन्सीच्या दृष्टीने कसं सुधारता येईल हे होतं. आणि मला तिथे पहिल्यांदा पाठवलं गेलं. आणि मी एकटाच तेव्हा चायनीज नसलेला मी एकच, म्हणजे दुसऱ्या देशाचे पण कोणी नव्हते. म्हणजे अमेरिकन कोणी आहे, माझा अमेरिकन बॉस हाँगकाँगला बसायचा तेव्हा. बरं, आणि बरं. तो अगदी फार इंटरेस्टिंग अनुभव होता. तेव्हा माझा जो ड्रायव्हर होता तो म्हणजे एक आणखी शांघाय मधला माझा सुवर्णकाळ म्हणता येईल. कारण 24 तास ड्रायव्हर, सेक्रेटरी, कधीही काही लागलं तर करणारी. आणि हा ड्रायव्हरला इंग्लिश चांगलं यायचं. आणि तेव्हा मी काही दिवसांनी म्हणजे शांघायला गेल्यानंतर मला असं वाटतं 6-7 महिन्यानंतर शांघाय मराठी मंडळाचा अध्यक्ष झालो. माझी बायको आणि मुलगी भारतात, त्यामुळे महाराष्ट्र मंडळ आणि माझा ड्रायव्हर हेच माझे सोबती. आणि बरं. त्यामुळे राहून राहून तो इंग्लिश बोलणारा ड्रायव्हर, त्याला मी मराठी शिकवलं. आणि तोही म्हणजे कोणालाही मी विमानतळावर घ्यायला पाठवलं तर शांघायमध्ये आपले स्वागत आहे एवढं सगळं व्यवस्थित बोलायचा. बरं. महाराष्ट्र मंडळातल्या लोकांबरोबर राहायचा. वरण भात, बटाट्याची भाजी त्याला खूप आवडायची. वाह! आणि म्हणजे जाताना मी ऑफिसला जायला मला 1 तास लागायचा गाडीतनं, कारने जाताना. तर तेव्हा जाताना मी नेहमी सकाळी किशोरी अमोणकरांची कॅसेट, येताना सुलोचना चव्हाण माझ्याकडे एक लावणीची कॅसेट, आणि मधल्या वेळात तेव्हा ऋतू हिरवा आशा भोसलेंचं. वाह! त्यांनी बरं. आशा भोसलेंच्या ऋतू हिरवा मधलं त्याला पण त्याचं एक आवडतं पण गाणं झालेलं. आणि अरे कुठल्या तरी वाह! मुलाखतीत आशाताईंनी म्हटलेलं, आजच त्यांचा वाढदिवस पण आहे. तर त्यांनी म्हटलेलं का माझं हे गाणं आवडतंय. मी त्याला सांगितलं, बघ तुझं पण जे आवडतं गाणं आहे, त्यांनी पण सांगितलं. पण म्हणजे बरं. सांगायचा मुद्दा का, आपण जर लोकांना एकत्र आपण जर समजून घेतला, प्रयत्न केला आणि त्यांच्या कलाने वागायचा किंवा त्यांना त्यांना त्यांच्या दृष्टीत तर आपण लोकांशी सामावू शकतो. आणि मग हळूहळू लक्षात आलं का चायनीज आणि भारतीय संस्कृतीमध्ये कितीतरी सारखेपणा आहे, साम्य आहे. कारण कितीही म्हटलं तरी दोन्ही आशियाई संस्कृती आहे. अर्थात बरोबर. नंतर कालोघात त्यात बराच फरक झाला. चायनाने मधल्या काळात मार्क्स नंतर धर्म बाजूला केला, त्यामुळे आणि मग वेगवेगळ्या प्रकारे राजकीय पद्धती बदलल्या, राजकीय व्यवस्था बदलल्या, पण मूलभूत गोष्टी सारख्याच होत्या. आणि मुंबईत मी राहत असल्यामुळे मुंबईतनं जेव्हा शांघायमध्ये गेलो तेव्हा लक्षात आलं का मुंबईकराचं जसं काही एक स्वतःचं सत्व आहे तसं शांघायकराचं पण आहे. शांघायकरांची एक भाषा आहे. मुंबईची जशी मुंबई या हिंदी आहे तशी हां. त्यांची एक भाषा मॅन्ड्रिन मध्ये देखील थोडीशी बोलीभाषा वेगळी आहे. शांघायकराला पण स्वतःचा एक अभिमान आहे, कौतुक आहे. शांघायमध्ये देखील एक नदी आहे, त्या नदीच्या एका बाजूला आहे ते आपल्या फोर्ट सारखं किंवा आपल्या कुलाब्यासारखा भाग आहे. आणि मग जो दुसरा भाग आहे तो नवीन झालेला आधुनिक शांघाय आहे. हं. त्यामुळे हळूहळू मला शांघायकर समजत गेल्यानंतर लक्षात आलं का ठीक आहे, आपल्याला काही फार कठीण जाणार नाही यांच्याशी वागायला. 2च गोष्टी, थोडंसं चायनीज शिकलो आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला स्वतःला खायला प्रचंड आवडतं, सगळं आवडतं. त्यामुळे मी चायनीज सगळं प्रचंड आवडीने खायचो. अर्ध्या छान. गोष्टी चायनातल्या डिसिजन जे असतात, निर्णय जे असतात ते टेबलावर होतात खायच्या. तुमची जी प्रेयसी आहे मुंबई, या प्रेयसीचं तुमच्या या एकूण सगळ्या वाटचालीमध्ये योगदान कसं आहे? तर हं. पहिली गोष्ट मुंबईची सर्वसमावेशकता. म्हणजे जो कोण असेल तर सगळ्याला समावेश करून घ्यायचा. दुसऱ्याला समजून घेऊन त्याला देखील आपलंसं करायचं. मला असं वाटतं मुंबईने हे जे काही शिकवलं ही पहिली गोष्ट. दुसरं म्हणजे नेहमी म्हणजे मला माझे खरंच साहेब म्हणतात काही वेळेस मी फारच जास्तच पॉझिटिव्ह आहे. कुठल्याही गोष्टीचा विचार करताना म्हणजे माझा स्वतःचा अनुभव आहे, की म्हणजे महाराष्ट्रातल्या एका भागातली लोकं बऱ्याच वेळा टीका करतात. मी नाव नाही घेत त्या भागाचं. पण टीका करतात आणि ती खरी असते. म्हणजे असं नसतं का ते काही चुकीचं बोलतात. पण मुंबईकर म्हणेल का कशाला आपण तोंडावर बोला. आपण चांगली गोष्ट काय ती आधी बोलावी किंवा काय. तर त्यामुळे हा जो महत्वाचा गुण आहे का
एक उत्साह, दुसरी गोष्ट एक काहीतरी आपल्याला वाटतंय का आपण जिद्द करायचं, जिद्दीने करायचं आणि आपण पुढे जायचं. कितीही गोष्ट आली तरी, कितीही प्रॉब्लेम्स आले, संकट आली तरीही त्यातनं आपण उभं राहायचं. एकाच वेळी खूप गोष्टी करायच्या किंवा मी केऑस मॅनेजमेंट ज्याला म्हणतात. मुंबईचं प्रचंड गोंधळाचं असतं. का सगळं बघायला गेलं तर ते ट्रेन्स, लोकल्स, ते रोड, तुंबणारे पाणी, खड्डे हे सगळं आहे. तरीही चेहरा हसतमुख कसा ठेवायचा हे मुंबईने जे शिकवलं ते शांघायला गेल्यावर फार उपयोगी पडलं. का ठीक आहे थोडे शांघायमध्ये त्यामानाने कमी झाले, पण ते लोकांना आपलंसं कसं करायचं हाच अनुभव मी महाराष्ट्र मंडळात घेतला. का लोकांना आपलंसं कसं करायचं आणि आपण नेहमी पॉझिटिव्ह कसं राहायचं. का हा जो मुंबईचा गुण आहे आणि जो त्या मुंबईत मी 30-35 वर्ष काढली, शिक्षण, नोकरी तो मुंबईने दिलाय. तो मला असं वाटतं जगात कुठेही गेलं तरी मुंबईकराचा तो जो गुण असेल तर तो काहीही झालं तरी हसतमुखच असेल. तुम्ही शालेय जीवनामध्ये स्कॉलरशिप मिळवल्या, 10वी-12वी मध्ये तुम्ही बोर्डामध्ये आलेलात. मला मुद्दामून तुमचं जे कुटुंब आहे, तुमचं जे घर आहे, आई-वडील ह्यातले कोणते नेमके संस्कार की ज्यांनी तुम्हाला खऱ्या अर्थाने समृद्ध केलं असं तुम्हाला वाटतं? आई वडिलांच्या संस्कारापैकी सांगायचं झालं तर आई शिक्षिका, त्यामुळे शिस्त. आम्ही हं. आमच्या आईच्या माहेरी सगळ्यांकडे आई ही म्हणजे आईच्या भावंडांमध्ये किंवा नातेवाईकांमध्येही एक अत्यंत शिस्तप्रिय आणि त्यावरून सर्वांना तोंडावर ओरडणारी, बोलणारी बरं. अशी होती. हं. मी स्वतः एवढा प्रत्यक्ष तोंडावर बोलत नाही, पण आई खूपच बोलायची. त्यामुळे एक पण ही शिस्त लागली. एक दुसरी गोष्ट म्हणजे आणि बाबांसोबत मी एक लेख लिहिलेला. मी काही अशा लोकांबरोबर त्या लेखाचं नावच मी ठेवलेलं की स्वच्छ माणसाचा स्वच्छ सदरा. वाह! कारण ते नेहमी पांढरा शर्ट घालायचे, पण स्वच्छ म्हणजे तेही रेल्वेत अशा ठिकाणी होते का जिथे प्रचंड संधी होत्या पाहिजे तेवढे अ, पैसे गैरमार्गाने मिळवायचे. पण आमच्या घरात कुठलीच गोष्ट कधीही आली नव्हती. त्यामुळे तो जो एक आहे का कुठलीही गोष्ट करताना प्रामाणिकपणे करणं. त्यामुळे शिस्त आणि प्रामाणिकपणा करणं ह्या जर 2 गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या या सगळ्या व्यस्त शेड्यूलमधनं आमच्यासाठी वेळ काढलात आणि छान गप्पा झाल्या आपल्या. याच्यातनं एक जीवन प्रवास उलगडता आला आणि तुम्ही आलात त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. ग्लोबल महाराष्ट्र या कार्यक्रमामध्ये आपण इथंच थांबणार आहोत. पण पुढच्या भागामध्ये आपण पुढच्या नवीन पाहुण्यांसह पुन्हा भेटणार आहोत. तोपर्यंत पाहत राहा साम टीव्ही न्यूज.